हा कुठे आहे इकडे शेळ्यांकडे. तिला जरा उभा कर आलाय तर तोडलं कुलूप का? कापना म्हणून बर बर. कापना म्हणून तू आणलं म्हणून नमस्कार. नमस्कार. काय झालंय, तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं आहे, नक्की काय विषय झाला तर? ते आमचं काय झालं, सकाळी मी शेळ्या घेऊन आलो. हा, काल दुपारी काल काय तुमचं नाव काय? माझं नाव गोविंद देवराम बांगले. हा बर. तर काल मी रोज दर दिवस सकाळची इकडे शेळ्या आणतो. हम्म. तर काल 12 वाजेपर्यंत हे चांगलं होतं. आज 9 वाजता आलो शेळ्या घेऊन, तर इथं आलो. हम्म. शेळ्या आल्या, पाऊस आला म्हणून इथं उभ्या राहिल्या फवाऱ्याला. बर. पण मी पाहिलं तर हा कागद फाटलेला दिसला मला. हा कागद फाटलेला दिसला म्हणला, ते कुलूपही तोडलेलं दिसलं. हम्म हम्म हम्म. मग नंतर मी असं पाहिलं तर ते आतमध्ये हे असं फार ठोकं लागलं त्या दरवाजा खाली, बारीक बारीक तुकडे पडले होते. हा हा. आणि मग मी लगेच म्हणलं काय बघावं बरं. आतमध्ये गेलो तर अखे दरवाजा ओपन, अख्खे पार पूर्ण आतमध्ये? आतमधले प्रत्येक रूमचे दरवाजे ओपन डायरेक्ट. हम्म हम्म मग मी लगेच तात्काळ भावाला फोन केला. हम्म. तर तो म्हटला कामावर नाही जात, मी येतोय लगेच. बर बर. तो लगेच आला तिकडून. तरी दुपार झाली त्याला यायला. बर. काय आता आतमध्ये काय सामान्य मन काय हे केले का? सामान भांडी भासणं येतात. भांडी भासणं भरपूर येत नाही. लग्न झालं ना त्या मुलाचं, हा मग ते सर्व साहित्य इथंच ठेवलं आणि ते गेले पुण्याला. बर. मग आता आतमध्ये काय वस्तू चोरल्यावर गेले काय? आता ते काय मला काही सांगता येणार नाही, बरं. भांडी भासणं जास्ती असल्यामुळं. बर बर. चला आता वगैरे तुम्ही काय नाही. आता हे आले, तुमचं नाव काय आहे तुमचं? शांताराम देवराम भांगले. बर. तुम्ही कुठे आता? मी पुण्याला दिघीला राहतो. बर बर. मग तुम्ही आता इथं घर कधी बांधलं होते हे? आम्ही पहिल्या लॉकडाऊनला बर बर. बांधलं आणि गेल्या वर्षी मुलाचं लगीन केलं. मग ती भांडी वासना त्यात, बाकी काही सोनं पैसे वगैरे काय नाही. बर बर. पण मग ते- चला आता तुम्ही आले तर बघा तुमचं काय आतमध्ये का भांडी वासनं तुमची गेलेलीत का काही? तर आपण घरामध्ये आता आलो आहेत आपण. लाईट नाही ना. लाईट नाही येते ना? लाईट माहित नाही. बर बर. हे सगळं कपाट वगैरे हे ठिकाण सगळं आहे असं. हा हे आहे सगळं. फक्त ही पिशवी उचलायला होती, पण त्यात काय बासनाच होती. बर बर. वाचलं ते. हा, ते पेशी ते हिरवे त्याच्यात ठीक आहे काय ठीक आहे. हां वाटलं. तुम्ही चला दाखवा मग तुम्ही मला काय तुमची भांडी वगैरे काय गेलीत का, काय झाले? इकडं नाही काय गेलेलं. इथं नाही काही गेल्या. इकडं भांडी भासणं जास्त होती ना. इकडं याकडे भरून ठेवलेले असतात त्यांनी हां हां. जायच्या वेळेस. मग ते आता याच्यात आता बऱ्याच हे असंच होतं का? हा का हे हे आहे असंच असंच आहे का? उचकलं सगळं इकडे आणलंय? ते काय माहिती उचाकले का नाही, ते आम्ही पाहिलंच नाही. फक्त ती नाही नाही, हे सांगतील ना आता. तुम्ही हे असं इथे ठेवलं, असं ठेवलं होतं का? हा ही अशी ठेवली होती. हां. पण ते पितळचं हांड किती होतं हे काय आपल्याला काय मोजलेलं नव्हतं. कुठे मग पितळचं भांडं कुठे? याच्यात वगैरे ते. ते एक पुण्याला आहे तिकडे. पण ते आम्हाला काही सांगता येणार नाही किती वासना होती असं ते लग्नाची. आखे दरवाजे आखे ओपनच केलेले होते हे बा. दरवाजा बी ओपन बोला होता. तो ओपन करून ठेवला आता ते. हा पण. हा बर. मग ते इकडूनच निघाले तर अशी. बाहेर? हा हे इकडून इकडून निघाले हे काय इकडून हे काय या गावात मोडले ना. आणि त्या तिकडं गेले तर हे गावात मोडले असे नाही, इथून आले ते असे. पारगे इकडे इथं थांबले तर हां. मग हे गावात मोडले असे पळाले ते इथून. तिकून दोघ जण आणि त्या इकडून झाडांमध्ये घुसले. इकडे एक झाड म्हणून घुसलं. ते कंपाऊंडची तार वर करून तिथे गावात मोडले, तिथून कसे गेले. तिकडं निघालं. रात्री झालं का घटना ही? रात्री. हो. तिथं पाय सुद्धा उलटले. बर बर.
आणि कारण सकाळी ते गवत पडलेलं होतं ना त्या हा हा. मग काय काय हंडे वगैरे केले तुम्ही सुरूला? काय तसं काय आम्हाला काही सांगता येणार नाही. आता ते आल्याशिवाय नाही समजणार आता आम्हाला. बाकी हे टीप वगैरे हे टीव्ही हे नाही काय असतात फक्त इकडे इकडे नाही, फक्त हे टाक्यांमध्ये जे भांडी होती ते फक्त संशय काय येतो इकडे नव्हतं त्यांनी पळायला लागत या अडचणीत त्याला हे काय घेतल्याशिवाय ते इकडे अडचणीत गेलं नाही असं असा अंदाज वाटतो. नाही नाही, काय तुम्हाला इथले स्थानिक तुम्हाला वाटतात का लांबचे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? तसं काय असं तसं सांगता काय येत आम्हाला नाही. नाही सांगता येणार. पण ते इकडे घुसाय नव्हतं भाई, इकडे गेलं असते ना मग मग समजा मोकळंच गेलं. इकडे रिकाम्या जागेत निघायचं तिकडे पार इकडं कंपाऊंडची अडचण. तार वर करून तिथे आडमार्गे घुसाले ते. असं काहीतरी आम्हाला पण मग- संशय आलं मग यांनी काय नेलं आणि काय नाही नाही, मग समजायचं असं म्हणायचं तुम्हाला का बुवा पाळीत ठेवून हे काम केले काहीतरी. हा, काहीतरी असंच काहीतरी केलं असणार आहे. मग जवळचेच लोक असतील कोणतरी. हा, कारण मी दर दिवस असतो इथे एक टाइम सकाळची शेळ्या घेऊन हा त्यावेळेस क्लिअर असतं. नाही ते इकडं नसतं ना पळालं, इकडे गेलं असतं ना मग इकडं गवताची मोड पडलेली होती. हा हा. दोघ जण एक साईड ना आणि एक जण इकून असा आणि त्या तार खालून तिथे पाय सुद्धा ओटलेले आहेत असे. बर बर. असं. पण तुम्हाला काय वाटतं काय तुम्हाला संशय कोणचा काय जवळपास काय नाही का नाही, असं काय? तसा संशय तसं नाही आम्ही काय. नाव नाही घेऊ शकत पण मग कारण ह्या वारंवार अशा खोडी होतात. ह्या इथे विंडो फोडली होती त्या महिन्या आवटीच्या टायमाला. कुठं? ही इथलची ते आम्ही फरशीचा फरशीचा तुकडा लावलाय आणलाय. तिथं. हे काय काचा इथंच आहे. हे काय काढलं इथं. इथलची काच फोडली होती. म्हणजे काच फोडली. हा ते हा काय ते तिथलची पडले. काच फोडलेली. काचा फोडली. म्हणजे हे पहिले पहिले बरं का आता हे उन्हाळ्यामधलं उन्हाळ्यामध्ये काच पण हे आणि हे आहे ना हे पार मोडून टाकलं होतं हे पार त्यावेळेस मोडून टाकलं होतं. जे काच फोडली ना अरे असं मग म्हणजे कोणतरी जवळच कोणतरी आहे. मग ते कोण काय करतंय काय अशा खोडी काय सांगता येत नाही. बरं इथं कोणीच नसतं हे राल रात्रीची खोडी करतात नाही हो, इथे? रात्रीच दिवसा नाही कोणी करत. दिवसा मग माणसं बघतात ना. माझं लक्ष असते ना कोण काय करते कोण नाही असं. हा तुम्ही शेळंका असं हा, इथं. बकऱ्यांकडे असतो पलीकडे ना. राहत होतो. मग तुम्ही कधी येताय बरं तिकडे म्हणजे गावाला कधी तुम्ही मी येत असं महिन्याला सुट्टी बिट्टी 15 असतं? दिवसांना सुट्टीच्या दिवशी येतो म्हणजे असं. हा हा. बघा आता हे सगळे या ठिकाणी हा दरवाजा आहे हा देखील त्यांनी कुलूप तोडलेलं आहे. त्या आतमध्ये देखील प्रवेश केलेला आहे. परंतु इथलेच कोणतरी त्यांचं असं म्हणणं आहे का हे नेहमीच ह्या गोष्टी घडतात. ही दुसरं तिसरं त्यांची वेळ आहे. आपण जो करंजाळ्याची त्याची शिवेची वाडी आहे. त्या याचं ते गाडी ठेवायला मी शेड केलं हां इथं गाडी ठेवत होतो. हां त्याचा शूज तोडून टाकला असं आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी ते पत्र फोडून टाकलं असं. पत्र का डायरेक्ट काढून टाकलं होतं. मग गाडी तशी मी घरीच नेतो. हे अशा प्रकारचे लोक आहेत या म्हणजे का विकृत म्हणायचं अशा घटना म्हणजे अशा खोडी करू नका. आणि त्या जर तुम्ही जर सापडला तर तुमच्या कडक कारवाई केली जाईल. मग तुम्ही आता काय करणार या ठिकाणी आता मग? आता उन्हाळ्याला इथं सीसीटीव्ही कॅमेरा बसतो काय कॅमेरा बसवणार इथे कुठेतरी आहे. कॅमेरा इथं कुठेतरी बसू. तो तिकडे आहे सीसीटीव्ही कॅमेरा पण त्याच्यात एवढं लांबचं अंतर दिसत नाही. दिसत नाही काय? मालदाराचा हा आम्ही चेक करत होतो सकाळी पण ते नाही दिसत नाही एवढं. तो लांब आहे तिकडे. हा लांब आहे ना ते भरपूर. पण इकडून असं गेलं ना तिकडं हम्म. हा मग इथलेच कोणतरी जवळचे असतील बहुतेक. ते कंपाऊंड आहे चौ बाजूनी कंपाऊंड आहे. तिथं एकत्र मिळालं इकडून नाही कंपाऊंड आहे असं. कंपाऊंड आहे तार. तिथेच तार अशी उताकले त्याच्यातून घुसाले आतमध्ये. बर बर. म्हणजे इकडे मोकळे इकडे नाही निघाले. चालतंय. मग तुम्ही काय कंपनीवर केली की तुम्ही नाही केली? हो कंप्लेंट केली ना. पोलीस आले पोलीस पोलीस गेले पंचनामा करून गेले. हा ना. हा बरं मग काय म्हणले पोलीस तुम्हाला? ते आता तपास चालू आहे त्यांचा. आता सापडलं तर बरं होईल मी म्हणतो. बरं बरं बरं. बाहेरचे असो ना तर इथले असो कोणी पण सापडलं ना. काय नेलेलं काय ते जास्त सामान असल्यामुळे काय समज मग तुम्हाला समजत नाही की काय नेलं नक्की? याच्या मागे लई चोऱ्या झालेल्या आता. पण मग आम्ही म्हणायचं चला भाऊ जाऊ द्या म्हणून. पुन्हा पुन्हा हो नो म्हणून मग आम्ही हा, आपलं किरकोळ सांगतो किरकोळ साठी आम्ही काय करत नाही. पण असं जास्त म्हणजे मग ते सापडलं का मग ते मागचं पुढचं समजा निघणार. हा बरोबर. एखादा जर सापडला ना
मग मागचं पुढचं समजा त्यांच्याकडून वसूल होणार. चालेल चालेल ठीक आहे चला.